सलग 2 दिवसापासून झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरवलेला आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या बाबुळगाव, उमरखेड, आर्णी या भागामध्ये गारपिटी सदृश तो पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आणि या पावसाने शेतकऱ्याचा तोंडचा घास जो आहे तो हिरवलेला आहे। आपण पाहू शकतो सध्या की बाबुळगाव तालुक्यातील या शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत आणि गव्हाचं पीक या शेतकऱ्याला 4 एकरामध्ये घेतलं होतं। पुढच्या आठवड्याभरात हे पीक जे आहे ते काढणीवर येणार होतं आणि आधीच कापसानं आणि सोयाबीनमध्ये शेतकऱ्याला फटका बसला। हा गव्हाचं पीक जरी शेतकऱ्याला तारेल ही अपेक्षा शेतकऱ्याला होती, मात्र या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्याची जी आहे ती दानादान या संपूर्ण पिकाची जी आहे ती उडालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, मोठं नुकसान जे आहे ते ज्यांचं या ठिकाणी झालेलं आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा गहू जो आहे तो पूर्ण या ठिकाणी या अवकाळी पावसानं झोपलेला आहे। संपूर्ण गव्हाचं पीक जे आहे ते या ठिकाणी या अवकाळी पावसानं जे आहे ते पूर्णतः झोपल्याचं चित्र जे आहे त्या ठिकाणी आहे। दादा, किती गहू तुमचा होता आणि काय नुकसान तुमचं झालेलं आहे? माझं 4 एकर क्षेत्र आहे पूर्ण आणि काल 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे अवकाळी आणि काल थोड्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे पूर्ण गहू पूर्ण जमीनदोस्त झाला आहे आणि त्याच्यातून जे आपल्याला आशा होती काही मिळेल बा, तर आता काही त्याची आशा राहिलेली नाही आहे आणि शासनाकडून काहीतरी मदत व्हावी ही एक अपेक्षा आहे। याआधी अतिवृष्टी झाली होती, त्याच्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं, कापूस गेला, तुरही गेली होती, आता गव्हाचं नुकसान झालं। हो, आता गव्हापासून आपल्याला काहीच मिळेल अशी आशाच नाही आहे। काहीतरी आता शासनानं काही मदत व्हावी बा हे बोलणं आहे आपलं। निश्चित एक जर पाहिलं तर या गव्हाच्या पिकावर या शेतकऱ्याची आशा होती आणि या पिकातून शेतकऱ्याला काही 2 पैसे मिळणार होते। आधीच अतिवृष्टीमुळे कापूस आणि तुरीचा फटका या शेतकऱ्यांना बसला होता, मात्र गहू पीक तारेल अशी इच्छा शेतकऱ्याची असताना अवकाळी पावसानं गारपिटीनं शेतकऱ्याला फटका जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।